हा व्हिडिओ तुम्ही बारकाईने नीट लक्ष देऊन ऐका, कारण आता इथं पेटा कुठे गेलेली आपल्याला बघायचं आहे. नेमकं पेटा कुणासाठी काम करते हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत कळून जाईल. मित्रांनो, हा फोटो नीट बघा. इथं एक फोर व्हीलर आहे. त्या व्यक्तीने, फोर व्हीलरच्या मालकाने, त्या टप्पावरती असं काहीतरी बनवून घेतलंय चौकणी की तिथं धान्य टाकायला येऊ शकतात. तिथं कबुतरं बसलेली दिसत आहेत तुम्हाला. आणि याच बाजूला आपल्या माधुरी हत्तीचा फोटो दिलेला आहे. जाणून बुजून दिलेला आहे, मुद्दाम दिलेला आहे. का मित्रांनो माहिती का? न्यायालयाचं म्हणणं आहे तिथल्या लोकांना या कबुतरांचा त्रास होतोय, कबूतरखानेही बंद केलेले आहेत. आणि त्याच्याविषयी महत्त्वाचं म्हणजे ते कबूतरखाने बंद केले असताना काही लोक खूप आक्रमक झालेले आहेत. कारण कबूतरही जगली पाहिजेत. काही समुद्राच्या ठिकाणी कुठे कबुतरांना जास्त जागा मोकळी पेस भेटेल तिथं खायलाही नेऊन टाकतायत. मग मित्रांनो, मला एकच विचारायचं आहे, ह्या बाबतीत पेटा गेली कुठं? पेटा संस्था गेली कुठं? अंबानी कुठे आहेत? कबुतरांना जाणं म्हणावं तिकडे घेऊन. वनतारामध्ये भरपूर जागा आहे ना. इथं लोकांपेक्षा कबुतरं महत्वाचे आहेत का? बरं, कबुतरही जगली पाहिजेत. तो माधुरी हत्तीसाठी लोक एवढी रस्त्यावर उतरल्यात. तुम्ही फक्त येतायत, मिटिंगा घेतायत. अहो, ती माधुरी आमची हत्ती आणणार कधी? तुम्ही आणून देणार आहात का नाहीत? कवर त्याच्या नावाने राजकारण करणार आहेत. वनताराला, माझी पेटाला विनंती आहे, तुम्ही लय प्राण्यांची बाजू घेतात. प्राण्यांसाठी लढताना मग कबूतर बी पक्षी आहेत ना, त्यांचाही विचार करा. बरं, वनतारा तर खूप मोठे आहे, घेऊन जा, पक्षी सोडा, तिथं खायला द्या.